नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 50वी. सर्वोत्तम नावाचा एक गृहस्थ सरस्वती नावाच्या पत्नीसह बरीच वर्षे मुंबईत राहत होता. त्याला सुरेखा नावाची एक मुलगी होती. ती एकुलती एक आणि नवसाने झालेली असल्याने आईबापांची अत्यंत लाडकी होती. तिला घरकामाची काहीच माहिती नव्हती. शिक्षण मात्र MA पर्यंत झाले होते. ती नोकरी पण करीत होती. लग्न झाल्यावर नोकरी सोडणार नाही. त्याच गावात नोकरी करणारा नवरा पाहिजे या तिच्या अटीप्रमाणे 25शी उलटल्यावर मंगेश नावाच्या मुलाशी तिचे लग्न जमले. मुलगा आईवडिलांसह एकुलता एक होता. बऱ्याच मुली पाहिल्या तरी त्याने एकही पसंत केली नाही. त्यामुळे वयाला 35 वर्षे उलटले तरी त्याचे लग्न झाले नव्हते. सुदैवाने वरील मुलीशी अचानक त्याचे लग्न जमले. आईवडिलांना नकळत त्याने लग्नाचे काम उरकून घेतले. लग्नानंतर आपण जर सासरी गेले तर आपल्याला घरकामाची काहीच माहिती नाही. तेव्हा त्या माणसांकडून आपणास बोलणी खावी लागतील. म्हणून सासरी न जाता सुरेखा माहेरीच राहिली. तिच्या सांगण्यानुसार तिचा नवरा पण सासूरवाडीत जाऊन राहिला. तिचे सासरचे नाव मंगल असे होते. नवरा लाडाने तिला मंग म्हणून हाक मारे. मंगलच्या हातात मंगेशचा लगाम मिळाल्याबरोबर ती म्हणाली, लग्नापूर्वी जे काय केले ते केले. यापुढे तुम्ही आईबापांकडे लक्ष द्यायचे नाही. त्यांना इकडे आणायचे नाही. पैसे पाठवायचे नाहीत किंवा पत्र देखील लिहायचे नाही. पुढे नवऱ्याची खानदेशला बदली झाली. तेथे स्वयंपाकाला माणूस कोणी न मिळाल्यामुळे स्वयंपाक करण्याची पाळी तिच्यावर आली. तिच्या तापट स्वभावाला गडी माणूस कोणी टिकेना. त्यामुळे थोडक्याच दिवसात ती अगदी त्रासून गेली. तिला एक एक दिवस कंठणे मोठे कठीण होऊ लागले. राग आला की ती नवऱ्यावर काढी. त्यामुळे त्याचे पण चित्त दुश्चित होऊन तो पण गोंधळून जाई. मंगल आपणास काम जमत नाही म्हणून नवऱ्यास खानावळीचा डबा आणण्यास सांगे. पण रोज डबा आणणे एकाच्या पगारात परवडत नाही असे त्याने म्हटले की वादविवादाला सुरुवात व्हायची. आपल्याला स्वयंपाकाची माहिती नाही म्हणून शेजारी जाऊन माहिती घ्यावी तर ती अपमानास्पद गोष्ट असे तिला वाटे. त्यामुळे ती स्वतःच्या मनाने जमेल तसा स्वयंपाक करी. एकदा नवऱ्याने डाळीचे पीठ दळून आणले. त्या दिवशी तिने भजी केली. पण पीठ जाडेभरडे असल्यामुळे ते सारे तेलात मिसळून गेले. पीठ चाळणीने चाळून घेतले असते तरी चालले असते, पण ते तिच्या लक्षात आले नाही. त्यामुळे तिने आपली चूक लक्षात घेण्यापेक्षा कसले हो जाडेभरडे पीठ तुम्ही दळून आणले असे म्हणून ती नवऱ्यावर अतिशय संतापली. एके दिवशी ऑफिसमधून येता येता तिच्या नवऱ्याने हॉटेलमधून आंबोळी आणली. घरी आल्यावर बायकोला उद्देशून मंग हे घे गरम गरम खायला आणले असे तो म्हणाला. ती खाल्ल्यावर मंगल म्हणाले, उद्या ऑफिसमधून येताना आठवणीने तवा घेऊन या म्हणजे मी तुम्हाला हवी तेव्हा आंबोळी करून देत जाईन. दुसऱ्या दिवशी दुपारी तिने शेजारी जाऊन आंबोळीच्या पिठाची माहिती घेतली. तिसरे दिवशी उठल्याबरोबर मंगल स्टोव्हवर तवा ठेवून शौच मुखमार्जनादी उरकण्यास गेली. तेथे तवा तापून खटकन फुटला. मंगलने जेव्हा तव्यावर पीठ घातले तेव्हा सारे पीठ वाहून गेले. ती नवऱ्याला म्हणाले, तुम्ही फुटका तवा आणलात तेव्हा आंबोळी कशी होणार. म्हणून तिने स्टोव्हवरचा तवा खाली आपटला. त्यावर त्याने दुसरा तवा आणला. तवा स्टोव्हवर ठेवून लगेच पीठ न घातल्यामुळे आंबोळीच्या ऐवजी पिठले झाले. एकंदरीत 2 तवे आणून सुद्धा शेवटी आंबोळी खाण्याची त्याची इच्छा पुरी होऊ शकली नाही. एके दिवशी बसायला आलेल्या शेजारीणबाईने बोलता बोलता आपण शिरा केल्याचे सांगितले. ती घरी परतली इतक्यात मंगल नवऱ्याला म्हणाले, मी उद्या सकाळी शिरा करणार आहे तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता रवा घेऊन या. दुसरे दिवशी तिने रवा न भाजता साखर पाणी घालून झाऱ्याने फिरवले आणि झाकून ठेवले. त्यामुळे शिरा चिकट आणि कचकचीत झाला. खाण्यास योग्य असा न झाल्यामुळे तो तसाच टाकून द्यावा लागला. नवऱ्याने शिरा झाला का म्हणून विचारले. तुम्ही कसला तरी रवा आणलात तेव्हा शिरा चांगला कसा होणार असे तिने उत्तर दिले. एके दिवशी तिने चुलीवरचे दुधाचे पातेले चिमट्याने उचलले. इतक्यात हातातील चिमटा सुटला व ऊन दूध पायावर पडून तिचे पाय भाजले. संध्याकाळी ऑफिसमधून नवरा आला. लगेच तुम्ही चिमटा चांगला आणला नाही म्हणून माझे पाय भाजले हे निमित्त काढून ती नवऱ्याशी भांडली. इलेक्ट्रिकचे दिवे नसल्याने कंदील पुसण्याचे काम पडे. काच पुसतेवेळी हातातून खाली पडून ती फुटली. त्यावर पळत पळत जाऊन काच घेऊन या असे म्हणून तिने नवऱ्याला बाजारात पाठवले. त्यावेळी नवऱ्याला वाटले लग्नाशिवाय होतो ते बरे होतो. आता लग्न झाल्यामुळे
गारुडाच्या हातातील माकडाप्रमाणेही मला नाचवते. पण माझ्या पायावर मीच दगड घालून घेतला आहे, तेव्हा सांगणार कोणाला? त्याने एका ग्लासाऐवजी 2 ग्लास आणले. तिने दिवा लावला आणि वात मोठी केली. त्यामुळे धुराने काच एकदम काळी झाली आणि काचेलाच तडा गेला. एके दिवशी कामावरून नवरा आला. त्यावेळी ती कंदिलाची काच पुसत होती. नवऱ्याची चाहूल लागताच ती म्हणाली, अहो, इकडे या की जरा. हे पहा ना, माझे हात किती घाण झालेत ते. कामाला गडी टिकत नाही, स्वयंपाकी मिळत नाही. कसला गाव आम्हाला गाठ पडलाय कोण जाणे. डाळ शिजत नसल्याने आमटी म्हणजे चोथा पाणी होते. भात कधी फळफळीत होतो तर कधी लहान मुलांना भरवण्यासारखा अगदी मऊ होतो. डाळीचे पीठ तर जाडे भरडे. चिमटा पाहावा तर तो अगदीच आवळ. शेजारच्या लीलाताईंच्या यजमानांना 500 रुपये पगार, ठकूताईंच्या यजमानांना 700 रुपये पगार, छबूताईंच्या यजमानांना 1000 रुपये पगार. दिसायला पण ते स्मार्ट आहेत. तुम्ही कसले नेभळट. मला गाठ पडला काय की. आई बापांची मी लाडकी, कधी मला त्रास भोगून माहीत नाही. तुमचा हात धरल्यापासून एक दिवससुद्धा मला सुख नाही. मला तर काम झेपत नाही. तुम्हाला डबा आणणे परवडत नाही. या सर्व अडचणीतून कसे पार व्हायचे? अशा प्रकारे रोज काही ना काही कुचपट काढून ती कटकट करी. शेवटी एके दिवशी ती म्हणाली, तुमच्याशी संसार करणे यापुढे मला जमेल असे वाटत नाही. तुम्ही असेच जर वागलात तर पुढे मला घटस्फोटाचा विचार करावा लागेल. नवरा शांत व समजूतदार असल्यामुळे तिची कटकट सहन करूनही तो तिला समजुतीच्या गोष्टी सांगून चांगले वळण लावण्याचा प्रयत्न करी. तिच्या आळशी स्वभावामुळे स्वतःला जरी कामाची माहिती नाही तरी शेजारपाजारच्या माय बहिणींकडून आपण थोडीफार माहिती करून घ्यावी असा विचार तिच्या मनात कधी आलाच नाही. त्यामुळे तिला स्वतःलाही त्रास व नवऱ्यालाही तिच्यापासून सुख नाही असे होऊ लागले. हा त्रास आपल्या आईबापांपुढे सांगावा असा त्याच्या मनात कधीकधी विचार येईल. पण त्यांच्या संमतीशिवाय ज्या अर्थी आपण हा कारभार केलेला आहे त्या अर्थी आपली ही तक्रार ते ऐकून घेतील कसे, अशा विचाराने तो स्वस्थ राहील. पुढे थोडक्याच दिवसात त्याच्या बापाचे पत्र आले. त्यात, बरीच वर्षे झाली तू आम्हाला भेटला नाहीस, एकदासुद्धा पैसे पाठवले नाहीस. इतकेच नव्हे तर 4 ओळीचे पत्र लिहून आमची विचारपूस देखील केली नाहीस. या वयात आम्ही कोणाकडे पाहावे? तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे? तेव्हा लवकर 2 दिवसांची रजा काढून ये आणि आम्हाला घेऊन जा. हे पत्र वाचित असता मंगल तेथे आली. तिने चटकन नवऱ्याच्या हातातील पत्र काढून घेतले आणि आपण वाचायला लागले. पत्र वाचता वाचता तिच्यामध्ये संताप चढला. रागाच्या भरात तिने पत्र फाडून टाकले आणि म्हणाली, तुम्ही आज गावी जा आणि आईवडिलांजवळ गोड गोड बोलून दागिने, पैसा अडका, चांदीची भांडी, जे काय असेल ते सर्व घेऊन या. पुढे काय करायचे ते मी सांगेन. ती MA शिकलेली आणि तो 4 इयत्ता शिकलेला. ती अतिशय तापट आणि हा स्वभावाने फारच शांत. एका हाताने जशी टाळी वाजत नाही त्याप्रमाणे दोघांचे भांडण होत नसे. एकटीच बोलून बोलून शेवटी कंटाळून ती बोलणे बंद करी. बायकोचा अत्याग्रह झाल्यामुळे तिच्या सांगण्याप्रमाणे तो आपल्या गावी मलकापूर येथे जाऊन घरातील सर्वच लहान मोठ्या वस्तू, पैसा अडका सर्व काही घेऊन आला. त्यावर ती म्हणाली, आता मी एक सांगते तसे तुम्ही करा. तुमच्या आईवडिलांना एक पत्र पाठवा. त्यात, यापुढे माझी तुम्ही आशा करू नका. मुलगा आहे हे विसरून जा. तुम्ही उभयता लवकरच अनाथाश्रमामध्ये जाऊन राहण्याचे करा. कसेही घर माझ्या नावाने आहे, त्याची काळजी मी घेतो, असा मजकूर लिहा. ते पत्र वाचताक्षणी आईबापांना अतिशय दुःख झाले. ते दुःख पाहावेनासे होऊन गावातील काही भाविक मंडळींनी एकमत करून त्या उभयतांना अनाथाश्रमात ठेविले. ही गोष्ट मंगलला समजताच नवऱ्याला सारखा तगादा लावून तिने घर विकायला लावले. एके दिवशी ती नवऱ्याला म्हणाली, उद्या शेजारच्या आजींकडे पुरणपोळ्या करणार आहेत म्हणे, मी पण करू का? नवरा म्हणाला, खुशाल कर. लग्नाला 15 वर्षे झाली तरी अजून एक सुद्धा पुरणपोळी मी खाल्ली नाही. मधून मधून पुरणपोळी खाण्याची इच्छा होते, पण विनाकारण तुला त्रास कशाला म्हणून मी बोलून दाखविले नाही. सध्या तुला करण्याची हौस आली आहे तेव्हा तू भरपूर कर. दोघे मिळून यथेच्छ खाऊया. पण तुला पोळ्या करायला जमेल का? हो, केल्यावर तरी खात्री पटेल की नाही, असे तिने उत्तर दिले. त्यावर नवरा ऑफिसला गेला आणि ती शेजारी आजींकडे जाऊन पुरणपोळ्यासंबंधी माहिती घेऊन आली. दुसरे दिवशी कणिक मळणे, पुरण वाटणे सर्व काही तयारी झाली. जेव्हा ती पोळ्या लाटायला बसली तेव्हा कणकेत पुरण घालून लाटण्याऐवजी पुरणात कणिक घालून तिने लाटू लागली. त्यामुळे जी पोळी लाटावी ती फाटावी असे होऊ लागले.
आईने स्वयंपाक करत असताना तिने लहानपणापासून कधी लक्ष घातले नसल्याने पोळा सरळ न येण्याचे कारण सहज समजण्यासारखे असून सुद्धा तिच्या लक्षात येऊ शकले नाही. त्यामुळे पोळा नीट न येण्याचे कारण हाताच्या बांगड्यांची अडचण असावी अशा विचाराने तिने आपल्या दोन्ही हाताच्या बांगड्या काढून ठेवून पुन्हा ती पोळा लाटू लागली. तरीही पोळी जमेना. त्यावर तिने कानातल्या कुड्या काढून ठेवून पोळ्या लाटून पाहिल्या, तरी पोळी जमेनाच. शेवटी गळ्यातील दागिने, डोक्यातील फुलांची माळ काढून ठेवली, तरी पण पोळीच्या पूर्वस्थितीत काहीच बदल होईना. म्हणून ती शेवटी आपले कोठे चुकते ते शेजारीणीकडे विचारण्यासाठी गेली. तेथे दोघी सोवळ्या बायका पोळ्या लाटण्यास बसल्या असून त्यांच्या पोळ्या चांगल्या होत असल्याचे तिला आढळून आले. तेव्हा आपले पातळ लाल रंगाचे नसून पोपटी रंगाचे आहे, म्हणून आपल्या पोळ्या बिघडल्या असाव्यात असा तिने समज करून घेतला. शेजारणीने कणकेत पुरण घालून लाटावयाचे जे सुचवले होते ते तिच्या लक्षात न राहिल्यामुळे हा घोटाळा निर्माण झाला आणि तिचे सर्व प्रयत्न निरर्थक झाले. संतांनी परमात्म्याला आपलासा करण्याचे सूचनात्मक जे वाक्य आम्हाला सांगितले असते ते विसरून जर आम्ही अन्य साधनांच्या भरीस पडलो तर आम्हाला अशा प्रकारे गोंधळून जावे लागते. म्हणून वर्म समजल्याशिवाय सर्व व्यर्थ होय. इतक्यात नवरा पण बाहेरून आला. काय मग, पुरणपोळ्या साधल्या की नाही असे त्याने विचारले. ती म्हणाली, एक सुद्धा पोळी जमली नाही. त्याचे कारण लक्षात यावे म्हणून शेजारच्या आजींनी पोळ्या लाटीत असता बराच वेळ मी निरीक्षण करीत उभी राहिले. शेवटी लाल पातळ नेसल्याशिवाय पोळ्या जमणार नाही हे वर्म मला कळून चुकले. तेव्हा तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन आजी नेसतात तसले लाल पातळ माझ्यासाठी घेऊन या, म्हणजे मी लगेच पोळ्या करून वाढते. बायकोचे ते बोलणे ऐकल्यावर बिचाऱ्या नवऱ्याला हसावे की रडावे ते समजेना. तो एकही शब्द न बोलता तेथून निघून गेला. वास्तविक ती चूक तो स्वतःसुद्धा दाखवू शकला असता, पण तिने बैल व्याला म्हटले तरी होय म्हणायला पाहिजे, नाहीतर ती उग्र रूप धारण करते. म्हणून नशिबाला हात लावण्यापलीकडे त्याला काहीच करता आले नाही. एके दिवशी ती म्हणाली, तुमच्या आईवडिलांना तुम्ही इकडे आणणार होता ना, तेव्हा आजच्या आज जाऊन माझ्या आईवडिलांना घेऊन या, म्हणजे अपुरी राहिलेली तुमची इच्छा पुरी झाल्यासारखे होईल. यापुढे माझे आईबाबा ते तुमचेच असे समजायचे. आई वडील आल्यापासून उभयतांमध्ये जो वाद व्हायचा तो बंद झाला, कारण आई घरातले काम करी आणि वडील इतर कामे करू लागले. यावेळी तिला आपण स्वर्गात असल्याचा भास होऊ लागला, पण ते सुख फार दिवस टिकू शकले नाही, कारण तिचे वडील हृदयविकाराने एकाएकी वारले. 13व्या दिवशी वडिलांना सद्गती मिळायला पाहिजे तर काय काय तयारी करावे लागते असे तिने भटजींना विचारले. भटजी म्हणाले, सद्गती मिळण्याकरिता स्वयंपाकाची भांडी, पलंग, जमखाना, गादी, पलंग पोस, चादर, रग, मच्छरदाणी, समईची जोडी, इलेक्ट्रिक पंखा, वासरासहित सालंकृत गाय, एकंदर यादीत लिहिल्याप्रमाणे वस्तू दान द्याव्या लागतील. वडिलांना सद्गती मिळणार म्हणून मंगलला आनंद झाला. ती नवऱ्याला म्हणाली, घर विकून आलेला पैसा माझ्या वडिलांसाठी खर्च करा. तुमचे वडील वारले असते तर तुम्ही खर्च केला नसता का? त्याप्रमाणे समजा. 1,500 रुपये खर्च करून मंगलने वडिलांना एकदा सद्गती दिली. पुढे काही दिवसांनी तिच्या आईच्या डोळ्यांना स्पष्ट दिसेनासे झाले. परीक्षेअंती डॉक्टरने मोतीबिंदू झाल्याचे सांगितले. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सहजच तिच्यावर काम करण्याची पाळी आली. त्यानिमित्त रोज पूर्वीप्रमाणे घरात कटकट सुरू झाली. एके दिवशी मंगल नवऱ्याला म्हणाली, तुमच्या आईसाठी तुम्ही खर्च केला नसता का? त्याप्रमाणे समजून घराचे जे शिल्लक राहिलेले पैसे ते माझ्या आईच्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी खर्च करा. त्याप्रमाणे त्याने केले. बिचाऱ्याला एकही शब्द बोलता येत नसल्यामुळे मुकाट्याने संसारगडी हाकल्याशिवाय गत्यंतर नाही असे झाले. यावेळी त्याची पन्नाशी उलटली होती. शेवटी पश्चातापाने आईवडिलांना नकळत जो लग्नाच्या भानगडीत पडतो तो परममूर्ख होय असे त्याच्या तोंडून उद्गार निघाले. त्याचप्रमाणे 40शी उलटल्यावर शिक्षणाबरोबर घरकामात जर मी लक्ष घातले असते तर आज एवढी माझी कुचंबणा झाली नसती असे म्हणून बायको पण पश्चाताप पावली. यावरून शिक्षणाबरोबर मुलींना घरकामाचे पण वळण लावणे अत्यावश्यक आहे. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.